परमेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. उरलेली 10 मिनिटं आहेत, 15 मिनिटं आहेत, ते थोडंसं मार्गदर्शन. आता हेच सांगत होते, ध्यान, धारणा, पूजा, भक्ती. पूजा करणं म्हणजे काय? फक्त देवाला जाणं, पुष्पगंधाने म्हणजे आपण जी पूजा, हळद, कुंकू, धूप, दीप, दीपारती करणं म्हणजे पूजा. ग्रंथ वाचणं म्हणजे पूजा. या व्यतिरिक्त भक्ती आहे. त्या भक्तीचा आम्ही विचार करत नाही, आणि आचरणातून भक्ती करणं हे सगळ्यात श्रेष्ठ. पण जरी आम्ही भक्ती केलं, मी करतो ही भावना आमच्यामध्ये जास्त असते. म्हणजे काय असतो? मी करतो म्हणजे काय? आमचा अहंकार असतो. हा अहंकार आमच्यामध्ये इतका भिनलेला असतो ना की तो निघतच नाही. एखाद्याला आपण मदत केली तर काय म्हणतो? अरे माझ्यामुळे त्याचं काम झालं, मी होतो म्हणून झालं, माझ्याशिवाय अडलं असतं. होतं ना असं? मग हे का होतं? तर माझ्यातला अहंकार, माझ्यातला मीपणा माझ्यामुळे अडतंय. पुरुष वर्ग म्हणतात नाही का, मी आहे म्हणून घर चालवलं. बायका काय म्हणतात? मी घरात नसते तर तुमचं काय झालं असतं, माझ्यामुळे तुम्ही आहात, आहे की नाही? असं काही नसतं. हा दोघांनाही अहंकार असतो, नवरा बायकोला. माझ्यामुळे कुटुंब चालतंय, माझ्यामुळे मुलं शिकली, मी केलं म्हणून. बाई म्हणते मी सांभाळलं म्हणून, मी संस्कार केले म्हणून, माझ्यामुळे. पण असं नसतं, कुणामुळे काहीच अडत नाही. एखादी व्यक्ती निघून गेली वरती तर तिच्या मागून तसंच राहतं का काही? अडतं का काही? सगळं सुरळीत चालू असतं. म्हणजे त्यांच्यामुळे अडलं का? जो मी म्हणतो माझ्यामुळे अडतंय तर त्याच्यामुळे काहीच अडत नसतं. अडतं फक्त त्याच्यामुळे, एकतर त्याच्यामुळे अडतं, बाकी कुणाचं कुणापासून काही अडत नाही. त्यामुळे माझ्यातला हा मीपणा आहे, तो हा मीपणा भक्ती मार्गातला सगळ्यात मोठा अडचण आहे. मी जर परमेश्वराची सेवा करत असेल, उदाहरण माझंच घेऊया इथे. आता इथे महाराजांची सेवा होते, मी करते, माझ्यामुळे चालतंय, ही जर माझ्या मनामध्ये भावना दृढ झाली ना आणि हा अहंकार झाला तर ती सेवा काही कामाची नाही. त्याला ज्याच्याकडून करायचं असतं, करून घ्यायची असते सेवा, त्याला तो कसाही उपलब्ध करतो. माझ्यामुळे काही अडत नाही. रावण आणि रामाचं युद्ध चालू असतं. त्यावेळेस रावण आणि रामाचं युद्ध चालू असताना काय होतं? जी पीठ असतं, अन्नसामुग्री असते, ती संपते रामाच्या इथे. म्हणून राम हनुमंताला सांगतात, हनुमना त्या पहाडावरती अन्नपूर्णा माता दळण दळते, ते तिथे जाऊन तू रसद घेऊन ये, पीठ घेऊन ये. मग हनुमानराय विचारतात, हे देवा, मी अन्नपूर्णा मातेकडे गेलो तर अन्नपूर्णा माता मला कशी ओळखेल? ते ठीक आहे बोले, एक अंगठी, सोन्याची मुद्रा त्याला देतात आणि ही अन्नपूर्णा मातेला दे, मी पाठवलंय म्हणून सांग. ठीक आहे. हनुमंत निघतात. हनुमंताच्या डोक्यात विचार चालू असतात, माझ्याशिवाय देवाचं अडतंय, मी जर ही रसद, हे पीठ पुरवलं नाही तर सैन्य उपाशी मरेल. हा अहंकार, हा गर्व, माझ्या सेवेशिवाय अडणार आहे देवाचं. तर हे घेऊन हनुमंतरायासारखा सेवक नाही, भक्त नाही, दास्य भक्ती नाही त्याच्यासारखं नामजप करणारा कोणीच नाही. तरीही सुद्धा ह्या भक्तीचं, ह्या सेवेचं त्याला गर्व वाटतो. माझ्यामुळे देवाचं अडतंय, मी घेऊन नाही गेलो तर असं सैन्याला काही मिळणार नाही. पहाडीवर जातो, जात्याच्या दळण्याचा आवाज येतो, त्या पहाडीपाशी थांबतो. त्या पहाडीवरती एक दगडाची मोठी शिळा असते. हनुमंतराय अन्नपूर्णा मातेला आवाज येतात, अन्नपूर्णा माते मी आलोय. तर अन्नपूर्णा माता आतून म्हणते, हनु तू आलायस ना, एक काम कर, तो वहेच्या तोंडावर जी शिळा आहे ना ती बाजूला कर आणि आतमध्ये ये. हनुमंतांकडे किती ताकद, साधी शेपटी लावली तरी सगळं हलणार. हनुमंतराय शेपटीने शिळा हलवण्याचा प्रयत्न करतात, शिळा काय हलत नाही. 2 हात लावतात, शिळा हलत नाही. पूर्ण ताकद लावतात, शिळा काही हलत नाही. आत्ता मात्र हनुमंतरायांना प्रश्न पडतो आणि पश्चाताप होतो. पुन्हा मातेला आवाज देतात, माते
ही काही शिळा हलत नाही आणि मी काय आतमध्ये येऊ शकत नाही. तेव्हा अन्नपूर्णा माता त्यांना म्हणते, काय रे हनु, तुला गर्व झाला होता काय रे? हो माते, माझ्या सेवेचा, मी रामाची सेवा करतो त्या सेवेचा, माझ्या भक्तीचा मला गर्व झाला आणि आता मला त्याचा खूप पश्चाताप होतोय, मी खूप चुकलो. अन्नपूर्णा माता म्हणते त्याला, खरंच तुला पश्चाताप झाला ना अगदी मनापासून? ठीक आहे, मग कर आता शिळा बाजूला. साध्या स्पर्शाने शिळा बाजूला होते. हनुमंतराय आतमध्ये जातात. अन्नपूर्णा मातेला ते अंगठी देतात. मग अन्नपूर्णा माते म्हणते, त्या कोपऱ्यात टाक तिथे. त्या कोपऱ्यात तो अंगठी घ्यायला हनुमंतराय जातात. तेव्हा बघतात तर एवढा सगळा ढीक पडलेला आहे त्या मुद्रांचा, अंगठ्यांचा. त्यांना तेही तिथे प्रश्न पडतो, माते हे काय? अरे हनु, याच्या पूर्वी तुझ्यासारखे कितीतरी हनुमंत रामरायाने माझ्याकडे पाठवले, ते त्यांच्या हा ढीग आहे त्याने पाठवलेला. बघा, म्हणजे माझा एक हनुमंतरायाला त्याच्यावर पश्चाताप होतो की माझ्यामुळे हा जो अहंकार आहे, मी सेवा करतो, मी भक्ती करतो, या अहंकाराचं काय झालं? त्या एका व्यक्तीमुळे, त्या परमेश्वराच्या सेवकामुळे परमेश्वराची सेवा होण्याचं थांबणार आहे का? पण जेव्हा आम्ही कुठली सेवा घेतो, करतो, तेव्हा मात्र अहंकार होतो, माझ्यामुळे अडेल. कुठेही बघा, आम्ही तीर्थक्षेत्रांना गेलो तर आम्ही कधी तिथे सेवा करायला जातो, अहंकारच, मी कसा जाऊ, मी का करू? मनापासून ते होत नाही. तो करतोय तो करू देत. आमच्या सांसारिक अडचणी बऱ्याच आडव्या येतात. आम्ही कुठे सेवा करतो मनापासून किंवा स्वतःहून, कुणी सांगितलं तर करतो. स्वतःहून करणं आणि परत त्याचा अहंकार नसणं, ही खरी सेवा असते, ही खरी भक्ती असते. आता हनुमानरायांची किती भक्ती, आपण काय करतो, एक कणभर म्हणणं, त्याचं काहीच खुश, आपण मायनस मध्येच आहोत. तरी सुद्धा हनुमंतरायांना गर्व झाला आणि प्रभू श्रीरामचंद्रांनी, अन्नपूर्णा मातेने त्याला प्रॅक्टिकली दाखवून दिलं हनुमंतरायाला, काय तुझी सेवा आणि काय तुझी भक्ती. हा जर तुझा अहंकार अडवा येत असेल तर तू आमच्यापर्यंत सहजासहजी पोहोचू शकत नाहीस. मग आमच्या भक्तीमध्ये, आमच्या सेवेमध्ये, आमच्या नेहमीच्या नित्य कर्मांमध्ये हा अहंकार असायला हवा का? हे सांगण्याचं तात्पर्य काय, हे सगळं मार्गदर्शन करण्याचं तात्पर्य काय आहे की आम्हाला प्रत्येक वेळी जे 6 विकार मी म्हणते ना, त्या 6 विकारामधला सगळ्यात मोठा अडसर आहे तो अहंकार, गर्व. आणि आम्हाला ह्या सगळ्या प्रत्येक गोष्टीचा, आमच्या स्वतःकडे काही कर्तृत्व असो किंवा नसो, आम्ही काय करत असू किंवा नसू, पण माझ्यात मात्र अहंकार दाढ भरलेला असतो. आणि हा अहंकार इतका असतो, त्याच्यामुळे आम्हाला कोणी एखाद्याने आमच्यातला दोष दाखवला, आमच्यातली चूक दाखवली तर आम्हाला राग येतो. मला आता सगळेच म्हणतात, मॅडम तुम्ही आता आम्हाला ओळखत नाही, आमच्यातले दोष दाखवत नाही. याचं कारणच ते आहे की आज एवढी वर्ष मी बघते, कोणाला काही बोललं, दोष दाखवलं तर त्याला राग येतो. नंतर बऱ्याच काही काळात त्याला कळतं की आपलं चुकलं, आपल्याला राग यायला नको. मगाशी मी उल्लेख केला की आपण आज जे भोगतोय पूर्वसंचित तर आहेच, पूर्वसंचिताची पापकर्म आहे, त्याच्यामुळे आपल्याला दुःख भोगायला लागते, त्रास भोगायला लागते. पण वर्तमान कर्म सुद्धा आमचं बिघडतं. ते पूर्वसंचित आणि वर्तमान कर्म यांचा एकत्र मेळ होतो आणि जास्त त्रास भोगायला लागतो. आणि म्हणून मी त्याच्यानंतर एक विचार केला, मी माझं वर्तमान कर्म का बिघडलं. म्हणून शक्यतो आता कोणी किती चुकत असेल, काही करत असेल, त्याला काही बोलत नाही, कारण त्याच्यात ते बदल झाले आणि त्याने सकारात्मक विचाराने घेतले, हे माझ्या भल्यासाठी आहे. आणि आनंदाने स्वीकारून त्याने त्याच्यात परिवर्तन केलं तर ते माझं सत्कर्म होईल. अन्यथा मी कुणाचं मन दुखवलं तर ते माझं सत्कर्म होणार नाही, माझं वाईट कर्मच होईल ना. म्हणजे कोणालाही सांगताना, त्याचा दोष दाखवताना त्याने जर स्वीकारला तरच. महाराज कसे घडवतात, आता आम्हाला महाराज घडवताना आम्हाला ते त्याच्या खड्ड्यात टाकतात, ते भोगायला लावतात, ते सगळं जाणून देतात आणि असं आम्हाला महाराज घडवतात. पण
सामान्य माणूस काय करतो? माझ्या वाट्याला दुःख आलंय, माझ्या वाट्याला त्रास येतोय, किंवा मी संसारामध्ये अडकलोय, माझ्याकडे वेळ नाही, नको देवा, बस झाला तर तुझं केलं तेवढंच, तू मला खूप त्रास देतोस. पण आम्ही असा कधी विचार करत नाही, माझ्या कर्माचंच फळ आहे ना, मी पेरलंय तेच उगवणार आहे ना. पण असं कधीच विचार करत नाही. म्हणून बाकी आपल्या हातात काय नाही. काल काय झालं ते मी बदलू शकत नाही, उद्या काय होणार आहे मला माहित नाही. पण हा जो क्षण आहे, या क्षणाचा जर मी विचार केला, या क्षणाला, या सेकंदाला, ह्या मिनिटाला माझ्याकडून फक्त चांगलंच घडायला पाहिजे. माझ्या डोक्यात वाईट विचार सुद्धा यायला नाही पाहिजे. मी त्या फक्त क्षणाचा विचार करावा. आणि मी मागे सुद्धा मग सांगितलं होतं बरं, की मला माझे स्वामी बघतात, बाकी कोणी बघत नसेल, बाकी कोणी बघत नसेल, पण स्वामी तर बघतायत ना, परमेश्वर तर मला बघतोय ना. आणि माझ्या कर्माचा लेखाजोखा त्याच्याकडे तर आहे ना. मी तर ठेवत नाही. मी बँक बॅलन्स किती याचा विचार करेन, मला आज किती मिळाले याचा विचार करेन, मला किती कमवायचं त्याचं कॅल्क्युलेशन करेन. पण मी जी काही कर्म करतोय त्याचं कधी आम्ही कॅल्क्युलेशन करतोय का? त्याचा कधीच विचार करत नाही. जर मी त्या केलेल्या कर्मांचा, मी जे कर्म करत असेल त्याचा जर मी विचार केला प्रत्येक क्षणी, आणि मला परमेश्वर बघतोय आणि त्याचा हिशोब तो ठेवतोय, मी नाही ठेवत आहे, आणि त्या कर्माचेच रिटर्न्स मला मिळतात. माझ्या आयुष्यातलं जे काय आहे त्या कर्माचेच रिटर्न्स मला मिळतात. आता तुमच्याकडून 6 वाजता, आता गेल्या गुरुवारी म्हटलं 6 वाजल्यापासून हवन वगैरे चालू होईल. आता त्याच्यामागे कारण काय आहे? आठवड्याभर तर आम्ही काम करतो, एक सुट्टी असते, बरोबर, ती सुट्टी घेतोच ना. मग दिवसभर आठवड्यावरची घरातली काही कामं असतील, आवरायची असतात, ती करायची असतात. संसारात आहोत, काय घेऊन आलो होतो? येताना झाकली मूठ असते, बाळाचं मूठ बघा बंद असते, मग परमेश्वर त्याच्यात काहीतरी भरून देतो ना. आणि जाताना आम्ही काहीच घेऊन जात नाही, आम्ही काहीच घेत नाही. म्हणून म्हटलं आपण काय करायचं ते आपण ठरवायचंय, आणि पुढची आयुष्याची वाटचाल करायची, ते काय करायचं ते ठरवायचंय, आणि मग आपण जीवन चालायचंय. एवढं बोलून थांबूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन श्री स्वामी समर्थ.